लग्नानंतर महिलांमध्ये थायरॉइड, स्पेशली हायपोथायरॉइडिझमची समस्या इतकी कॉमन का झाली आहे, याचा कधी विचार केला आहे का? बघा, घरात काहीही घडलं की शांत राहायचं, सासूबाईंनी काही बोललं शांत राहायचं, नवऱ्याने दुर्लक्ष केलं तरीही शांत राहायचं, आणि कधी रडावंसं वाटलं तर बाथरूममध्ये जाऊन रडायचं आणि मग बाहेर आल्यावर पुन्हा हसत हसत सगळं नॉर्मल असल्यासारखं वागायचं. पण ह्या सगळ्या दाबलेल्या भावना कुठे जातात? आपल्या शरीरावर, विशेषतः थायरॉइडवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बघा, आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे जो थायरॉइड ग्लँडला नियंत्रित करत असतो. सो जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो, भावना दाबून ठेवतो किंवा दुःख, राग, निराशा व्यक्त करत नाही, तेव्हा मेंदू आणि हॉर्मोन्स या नाजूक संतुलनावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच थायरॉइड ही फक्त हॉर्मोन्सची समस्या नाही, अनेक वेळा ती इमोशनल हेल्थशी देखील जोडलेली असते. म्हणूनच पीएचडी आम्ही हायपोथायरॉइडिझमचा विचार फक्त रिपोर्ट्स पुरता करत नाही, तर इमोशनल ऍस्पेक्ट्स म्हणजे मानसिकता, स्ट्रेस लेवल्स आणि न्यूट्रिशनल एफिशियन्सी याचाही विचार करतो. आणि यासाठीच आम्ही थायरॉइड कंट्रोल किट बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही थायरॉइड सपोर्ट सप्लिमेंट, त्यानंतर पीटी थायरॉइड होमिओपॅथिक ड्रॉप्स आणि मॅग्नेशियम सप्लिमेंट हे आम्ही त्यामध्ये ऍड केलेलं आहे. सो जे थायरॉइड सपोर्ट सप्लिमेंट आहे त्यामध्ये थायरॉइडला आवश्यक असणारे सगळी उपयुक्त पोषक घटकं आम्ही ऍड केलेली आहेत, जेणेकरून थायरॉइडचं फंक्शन जे आहे ते व्यवस्थित चालतं. त्यानंतर पीटी होमिओपॅथिक थायरॉइड ड्रॉप्स आहेत, हे थायरॉइडचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी, तुमच्या बॉडीच्या इमोशन्सला मॅनेज करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. त्यानंतर मॅग्नेशियम जे आहे ते मूड स्विंग, स्ट्रेस, स्लीप इश्यूज किंवा जे बॉडी पेन आहे, एनर्जी कमी असणं, हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच थायरॉइडसाठी फक्त थायरॉइडची गोळी घेणं हे पुरेसं नाही, तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करणं आणि पुरेशी जी काही पोषक घटकं आहेत ती पुरवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सुद्धा जर हायपोथायरॉइडिझम हा आजार असेल आणि तो कंट्रोलमध्ये येत नसेल, तुम्हाला लक्षणं खूप अधिक असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये थायरॉइड टाईप करा आणि मी तुम्हाला ट्रीटमेंट डिटेल्स DM करेन.